उदगीर शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक भव्य असं स्मारक या ठिकाणी होणार आहे। उदगीर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री आदरजी पिंपरे यांच्याकडे उदगीर शहरातील काही नागरिकांनी अशा समस्या मांडल्या की पुतळ्याच्या कामाबाबत त्यांना काहीशा शंका आहेत। त्याचबरोबर आपले आमदार तथा तत्कालीन मंत्री त्यांनी असा शब्द दिला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक उदगीर शहरात होणार आहे त्या स्मारकाच्या समोर एक अशोक स्तंभाची प्रतिकृती या ठिकाणी आपण बनवून देऊ, तर तोही शब्द आजपर्यंत पाळला गेला नाही। त्यामुळे समस्त आंबेडकर प्रेमींमध्ये एक प्रकारची नाराजगी या ठिकाणी आहे। स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात झाले आणि ज्या महामानवाने भारताची राज्यघटना लिहिली आहे, सर्वांना समता, बंधुता, एकता या मूल्यांचं एक चांगलं आदर्श संविधान आपल्या देशाला दिले, त्या महामानवाच्या जे स्मारकाचं काम आहे त्याचं जे उद्घाटन आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे। राजकीय अभिनिवेश बाजूला सारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी तो कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। आणि त्या कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक योग्य रीतीने करण्यात आले का, त्याचं काम व्यवस्थित झाले का, त्याच्या मूर्तीमध्ये काही तफावत आहे का नाही, यासाठी सर्व ज्या काही संघटना उदगीर शहरात काम करतात, भले ते राजकीय पक्ष असो किंवा अराजकीय संघटना असो, त्या संघटनेतील सर्व प्रतिनिधींना सोबत घेऊन त्याचं काम एक वेळेस सर्वांनी पाहून लवकरात लवकर अशोक स्तंभाची प्रतिकृती सुद्धा त्या ठिकाणी स्थापन करून आपण हे सर्वांनी मिळून त्या स्मारकाचं उद्घाटन केलं पाहिजे अशी भावना आमचे शहराध्यक्ष श्री आदरजी पिंपरे यांचे आहे। त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी युवक काँग्रेसचे सहकारी तसेच आंबेडकर प्रेमी या ठिकाणी आज उपजिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच उदगीरचे आमदार श्री संजयजी बनसोडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली। लवकरच या निवेदनावर काहीतरी तोडगा निघून उरलेलं काम लवकर होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। जर हे काम नाही झालं तर आम्हाला या ठिकाणी मोठं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। समस्त आंबेडकर प्रेमींची एक मागणी होती की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वाजत गाजत अशा थाटामाटात उदगीर नगरीमध्ये बसवता आला पाहिजे होता। तरी काही राजकीय मंडळींनी मध्यरात्री पुतळा आणून बसवण्याचं एक काम केलेलं आहे। आम्ही त्याचं सुद्धा स्वागत केलं। तरी आमची एक प्रमुख मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणजे तमाम मानवतावादी जीवनाचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचीच प्रेरणा आहे। त्याच्यामुळं समस्त उदगीरकरांच्या वतीने पाहणी करून पुतळ्याचं अनावरण करण्यात यावे ही प्रमुख मागणी आहे। आणि दुसरी मागणी अशी की आम्हाला मागणी होती की बाबासाहेबांचा पुतळा हा मध्यभागी बसला पाहिजे। आमदार साहेबांनी सगळ्यांना आग्रह करून सांगितलं की बाबा पुतळा आंबेडकरचा पुतळा हा मध्यभागी बसू शकत नाही, कारण त्याचं कारण काय की जागा कमी पडेल। त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सगळ्या समाजाच्या वतीने एक शब्द दिला होता की अशोक स्तंभ हा मोठ्या प्रमाणामध्ये उभा करून देऊन आम्ही आमच्या समाजाची मान कशी उंचवेल असा एक अशोक स्तंभ भव्य दिव्य पुतळ्याच्या अनावरणाच्या अगोदर बसवून देऊ एवढे का आम्हाला सूचना केली होती साहेबांनी। तेवढं काम पुतळी साहेबांनी पूर्ण करावं ही नम्र विनंती।